अवलंबून असते. दरम्यान षटकातील हा दुसरा चेंडू. कारण आजकाल पाहायला गेलं तर मुलगा असो किंवा मुलगी ज्यावेळी 11वीला जाते त्यावेळी त्यांचं लव होते आणि 12वीला गेल्यावर त्यांचं लग्न होते आणि त्यामुळे काय होतं की संपूर्ण क्रिकेट करिअर हे संपूर्ण आपलं जे करिअर असतं ते मात्र बरबाद होतं. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या करिअर लक्ष देता आलं पाहिजे. परंतु यावेळी मात्र आपलं क्रिकेट करिअर घडवताना चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र धाव फलकावर 2 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षमाचं 3 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 धावेच्या मदतीनं संघाचा धाव फलक पाहिला तर 3. आणि यावेळी मात्र जोरदार फटका खेळला जातो. फटका फसतोय आणि फलंदाज बाटी पाचगड संघ बॅटिंग करताना आपल्या मैदानात पाहायला मिळते. पाचगड विपक्ष कालेश्वरी राहटाड कोळीवाडा कालेश्वरी राहटाडवाडी. कालेश्वरी राहटाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्ष स्वीकारलेला आहे आणि पाचगड संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि या आमंत्रणाला मान देत पाचगड संघाची आतापर्यंत धावसंख्या झाली 3. हॅलो 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 आवाज हॅलो हॅलो. आणि यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो तो कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हॅलो हॅलो हॅलो. चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र एक धाव फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळते आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी करणार संघ कालेश्वरी राहटाड. हॅलो हॅलो. आणि यावेळी काय फटका सजवला. चेंडू जातोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. अतिशय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र धाव फलकावर एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. 2-5 अशी धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. यावेळी मात्र अक्रॉस लाईन खेळून काढलेला फटका. चेंडू जातो स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बघूया आणि बघता बघता चेंडू मात्र फरार होतोय सीमा. तो छत्रपती ना स्वतःसाठी लढला ना सत्तेसाठी लढला. माझा राजा रयतेसाठी लढला असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व हिंदू जनमानसांच्या हृदयात ज्यांचे अधिष्ठान आहे असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तर वळूया मैदानाच्या आत जिथे सामना सुरू आहे. कालेश्वरी राहटाड विपक्ष पाचघर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बिग फाईट सामना पाहायला मिळतोय. कारण या चषकाची या वर्ल्ड कपची या टी20 वर्ल्ड कपची आतुरता सर्वात लागली होती आणि कधी आम्हाला हा टी20 चषक खेळायला मिळतोय याची मात्र उत्कंठा शिगेला पोचली होती आणि आता मात्र तो दिवस मात्र आपल्या भेटीला आलोय आणि आज पाहायला गेलो रविवारचा दिवस आहे. खाण्यापिण्याचा दिवस आहे. एन्जॉय करण्याचा दिवस आहे आणि
मैदानावर पाहायला गेलं तर हे सामने बघण्यासाठी क्रिकेट रसिकांची कुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व क्रिकेट राजांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळी फक्त चेंडूला फक्त दिशा दे. बघा इथे पाहायला गेलं तर चांगल्या कल्पकता देखील या फलंदाजामध्ये पाहायला मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10 या धाव संख्येवर. 2/10 अशी धाव संख्या आपल्या धाव फलकावर पाहायला मिळते. सुस्वागतम. चालू असणारा सामना पाचघर वर्सेस राठाडवाडी. दोन्ही सुद्धा तुल्यबल्य संघ तालुक्यातले. काय म्हणाल सर तुम्ही दोन्ही संघांबद्दल? दोन्ही संघ जर पाहायला गेलं अतिशय ताकदवान संघ, कारण दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर लढले आणि एकमेकांना अनेक वेळा पराभूत केलेले असतात. त्यामुळे एकमेकांमधील हेवेदार पक्के दोन्ही संघांना माहित आहेत. आणि इथं जर का पाचघर संघ जिंकला तर आमचे दानशूर व्यक्तिमत्व सकाराम राऊत यांच्याकडून प्रत्येक रोज मागे 15 रुपये. परंतु इथं मात्र आपला जलवा दाखवतोय फलंदाज गोविंद. नवीन फलंदाज प्रथमेश स्ट्राईकवर येते. प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला येते रोहन. आणि गोलंदाजी मार्कवर आपला गोलंदाज पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. षटकातील 5वा चेंडू. गोलंदाज हिरो आयटम ओव्हर विकेट. यावेळी मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग जुळलं नाही. आणि प्रत्येक गोष्टीला ना अजय टायमिंगला महत्व असतं. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर वाक्य भगवान श्रीकृष्ण लिहून ठेवलेलं आहे की जोपर्यंत दोन जीवांचं मिलन होत नाही तोपर्यंत नवीन जीवाची उत्पत्ती होत नाही. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत चेंडू आणि फलीचा बरोबर संपर्क जुळत नाही तोपर्यंत मात्र धावांचा ओघ घेताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. काय नाही सर, प्रश्नच नाही, एकदम करेक्ट. बघा सर, आता पाचघर आणि राठाडवाडीमध्ये जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा टायमिंग वर खूप मोठा भरोसा आहे आणि टायमिंग शिवाय क्रिकेट नाही. पाहूया पुढचा चेंडू राठाडवाडी संघाकडून. सुरेख फटका. किती धावा भेटतात त्या पाचघर संघाला आणि दुसरी धाव प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा जबरदस्तरित्या पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावा मिळत त्या पाचघर संघाला. जबरदस्त क्रिकेट जर म्हणावं लागेल. काय म्हणाल झाला क्रिकेटवर? एक चांगला आपला फटका पाहायला मिळाला आज. खरोखर एक मग आता तुम्ही व्हिडिओ केला की टायमिंग शॉट म्हणजे कल्पक फटके. म्हणजे क्रिकेटमध्ये फक्त मोठे फटके मारून तुम्ही धावा जमवू शकत नाही, परंतु सिंगल डबलला जर प्राधान्य दिलात तरी देखील धाव संख्या पुढे नेऊ शकतो. आणि तेच मात्र चित्र इथे पाचघर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव संख्या 2
सामने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. स्कोर किती? स्कोर दादा, स्कोर सांगा. तर सामना सुरुवात. गोलंदाज वैभव वैयक्तिक वैयक्तिक दुसरा आणि धावातील तिसरं षटक आणि यावेळी मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगलं असं शतक देखील तिथे पाहायला मिळतं, चांगला अचूक देखील पाहायला मिळतोय. परंतु या फटक्यावर मात्र चित्त्याच्या चपलाईने आणि हरणाच्या वेगानं 2 धावा येताना पाहायला मिळतं. काय म्हणशील या म्हणजे त्यांच्या रनिंग बिटवीन द विकेट विषयी? सुरेख सर, सुरेख तालमेल म्हणावे लागेल. जसं गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग मध्ये होतं तसं तालमेल जर म्हणावं लागेल. सुरेख सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जसं वीरेंद्र सहवाग आणि गौतमचा उल्लेख तसं आपला देखील इथं तालमेल बरोबर जुळायला लागलेला आहे. आता अजय यात देखील मात्र शंका नाही, परंतु यावेळी मात्र आव्हानचा चेंडू पाहायला मिळतोय आणि आव्हानच्या चेंडूच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय तो 20 या धावसंख्येवर. क्षमाचं 21 या धावसंख्येवर. षटकाची पुढील चेंडू, हो हो फुल टॉच चेंडू आणि या चेंडूला मात्र सुंदर खेळ खेळून त्याला चेंडू जाता येतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण होताना पाहायला मिळतात. इथे पाहायला गेलं तर या फलंदाजामध्ये आक्रमकता नसली तरी या फलंदाजाकडे कल्पकता आहे. कल्पकता अगदी जमिनी लगत हे दोन्ही फलंदाज फटके खेळताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो 24 या धावसंख्येवर. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आयुष्य ही एक रांगोळी आहे, ती किती ठिपक्यांची काढायची हे जरी त्या नियतीच्या हातात असते तरी तिच्यात किती व कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात असते. पण ते इथे मैदानामध्ये पाहायला गेले 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवर. नक्कीच सर, चांगला असा रंगतदार सामना म्हणावा लागेल राठाडोळे आणि पाचघर या संघामध्ये. आणि सर मी काल सर मी आनंदवाडीला असा मार्क केला की ज्या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे तो संघ सर नक्कीच ह्या स्पर्धेमध्ये पुढे जाईल. काय सर म्हणाल तुम्ही गोलंदाजांबद्दल? नक्कीच नक्कीच, कारण चारी बाजू बॉन्डर आणि इथे मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी होणे गरजेचं असते. आणि ह्या वेळी मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. चांगला विषय होतो अजय तुम्ही छेडला, कारण गोलंदाजी महत्वाची असते पण त्याचबरोबर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ देखील असणे तेवढं गरजेचं असतं. नक्कीच नक्कीच सर. काल सर तुम्हाला एक मॅच सांगतो मी, फ्रेंड्स इलेव्हन त्या संघाकडे सर मजबूत जमीची बाजू म्हणजे सर त्यांच्याकडे मजबूत गोलंदाजी आहे. तुम्ही सर बघितलीत काल फलसेत संघाने सुद्धा जबरदस्त कामगिरी केलेली, परंतु हाडला फलसेत संघ. पण सर जर तुम्ही फ्रेंड्स इलेव्हन संघाकडून बघितलात, हो सुंदर आणि बिग विकेट. इथे मात्र अजय पाहायला गेले तर ऑन साईडला चेंडूला खेळून काढतात आणि पुन्हा एकदा इथे अतिशय जलद गतीने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवर. ताणी येथील एक नामवंत समालोचक अजय हे सुद्धा माझ्यासमोर जोडले गेले. खरोखरच तुम्हाला समालोचन क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर कोणाचे दबाव काही समालोचन करू नये. तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती कला आपल्या फक्त प्रेक्षकांना दाखवायची असते. नक्कीच नक्कीच सर. आणि ह्या गतीने सुरेख सर चेंडू म्हणावे लागेल आणि डॉट चेंडू येतोय राठोडी संघाकडून. सुरेख गोलंदाजी राठोडी संघाकडून सर. चांगली फलंदाजी आणि अशा प्रकारे पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकावरून प्रथम फलंदाजी करताना पाचघर संघाची धावसंख्या झाली 26. सुरेख खरोखरच इथे
जितू दादांचं ताने आणि राहटार स्वराज्य राहटार कोळीवाडा नाणेफेकीसाठी यायचंय. कालिका माता तारडे आणि स्वराज्य राहटाड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज कडे नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघ विनंती असेल दिंडी घेऊन येऊ नका, फक्त संघ नायकांनीच यायचं आहे. प्लीज टीम मीटिंग घेऊ नका राठोडोली संघ, प्लीज प्लीज. कृपया याच्यानंतर आणखी एक बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे टाळणा तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो स्वराज्य राहतात कोळी कोळी. दोन्ही संघ पाहायला गेले तगडे आहेत आणि दोन्ही संघामध्ये पाहायला गेले तर एकापेक्षा एक सरस असे फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आहेत आणि खरोबर तो सामना पाहण्यासाठी देखील पाहताना देखील मजा येईल यातील मात्र शंकाने. पण जाऊया मैदानाच्या आणि यावेळी मात्र जोरदार आक्रमण केलं जातं, परंतु काही नैसर्गिक अडथळा असल्या कारणाने चेंडू इमारतीला आडला जातो आणि या चेंडूवर मात्र मिळतील 2 धावा. एक शॉर्ट रन म्हणजे फक्त एक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. एकनाथ घाबरून सर यांना अतिशय नामांकित असे पंच टीटीसीचे अधिकृत असे पंच एकनाथ घाबरून. तारणे तारणे कालिका माता तारणे. यावेळी मोठा फटका सजवला जातोय, चेंडू जातोय बघूया किती धावा मिळतात आणि चेंडू मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एकनाथ घाबरून सर आम्हाला 2 धावा कळवतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो 29 धावसंख्येवर. 5 गट संघाची धावसंख्या अतिशय तगडा संघ. क्रिकेटची आवड असणारा हा गाव 5 गट संघ. गाव आहे छोटा परंतु प्रत्येक घरामध्ये तुम्हाला पाहिजे तर दोन माणसं क्रिकेटचे शौकीन पाहायला मिळतील. बघा 5 गट संघातील पूर्ण गाव आलेला आहे त्यांचा सामना पाहण्यासाठी. त्या सर्व ग्रामस्थांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु इथे आव्हानचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आव्हानच्या चेंडूच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो 31 धावसंख्येवर. सर चांगली सुरुवात म्हणावी लागेल 5 गट संघाची. खरोखर 3 धक्के त्यांना लागले आहेत परंतु चांगली सुरुवात म्हणावी लागेल. धावसंख्या 30. खरोखर यशवंत भगत यांचं कौतुक करावं तेवढंच कमी, कारण स्वप्नामध्ये ते रात्री स्वप्न पंच म्हणून दिसले परंतु इथे आणि ते स्वप्न साकार झालं. कारण ज्यावेळी मी मैदानामध्ये एंट्री घेतली त्यावेळी ते पंचच होते आणि इथं मात्र नो बॉल कसला फेकीचा आणि फेकीच्या स्वरूपामध्ये मात्र नो बॉल घोषित करतात एकनाथ घाबरून सर. अतिशय नामांकित असे गोलंदाज देवीदास तर स्ट्राईकवर आहेत. ते 4थं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन गोलंदाज देवीदास. चौथ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज देवीदास पंचांच्या डावीकडून उजव्या यष्टू मध्यम गतीचा महाराष्ट्रातील फलंदाज आणि यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून दिलं. मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडस फंबल होतात आणि फंबलिंगचा फायदा उठवतात दोन्ही फलंदाज. थोडीशी गडबड होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो 34 धावसंख्येवर. अतिशय चांगली अशी धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे आणि शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज देवीदास
समोर फलंदाज आहेत ते रोहन. चौकार आणि षटकारांचे बेताज बादशाह म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि ह्यावेळी मात्र आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता, पण तिथे चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. आमचे टीटीसी कार्यकर्ते सल्लागार सचिन नलावडे हे देखील या सामन्याचा मनापासून आनंद घेत, अगदी डोळ्याची पापणी न हलवता ते या सामन्याचा मनसोक्तपणे आनंद घेत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळी पुन्हा टाकलेला चेंडू जातोय डीप दरम्यान क्षेत्रामध्ये. बघूया किती 10 मिनिटात आणि इथे मात्र चांगला असं शतक पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत धावपट्टीवर इथं मात्र सर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर मारलेला आणि सर यॉर्कर चेंडूवर डॉट निघून सर चेंडू फरार होतोय 3 धावांसाठी. पाहायला गेलं षटकातील शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू गोलंदाज देवीदास. यावेळी आकुट टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर केलेला हा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. चौऱ्याच्या धावसंख्येचं संरक्षण करतील का याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपण जाऊया मराठीचा सर 2 मिनिटं इथे टॉस केला जातोय कालिका माता तारणे वर्सेस राठाड्या संघांमध्ये आणि नाणेफेकीचा कौल राठाड्या संघाने जिंकलेला आहे. आणि सर्वप्रथम राठाड संघाच्या कर्णधाराला मी विचारतो की तुम्ही कोणता निर्णय घेतला. ओके, तुम्ही किती तारणे संघाला किती धावापर्यंत तुम्ही मदल म्हणून रोखू शकता? म्हणजे 30 ते 35 पर्यंत आम्ही. हॅलो, माईक चेक 30 ते 35 पर्यंत आम्ही. नक्कीच तारणे संघाच्या कर्णधाराला असा प्रश्न होतो की तुम्ही जर टॉस जिंकला तुम्ही कुठला निर्णय स्वीकारला असता? मी पाहू आता आमची बॅटिंग कशी लागते, आमचा लगे बाय चान्स आहे, बघूया आता काय. हॅलो, आता बघ तुम्ही किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? तरी पण निर्णय 30च्या वरती मारते आम्ही, तरी पण कोशिश करतो 40च्या आसपास हे बघतो आम्ही. ठीक आहे, दोन्ही संघाने बेस्ट ऑफ लक. कालिका माता तारणे वर्सेस स्वराज्य राठाड. नेक्स्ट बेस्ट ऑफ लक. राठाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि कालिका माता तारणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. दोन्ही संघांनी सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. स्वराज्य राठाड संघासाठी आमचे टीटीसीचे पांडुरंग तांदळकर हे सन्मान चिन्ह देत आहेत. स्वराज्य राठाड सुरेख ही स्पर्धा म्हणावी लागेल. सर काय म्हणाला स्पर्धेबद्दल? कालिका माता तारणे या संघाला सन्मान चिन्ह टीटीसीचे कार्यकारिणी वैभव बेरेटकर हे कालिका माता तारणे संघाला सन्मान चिन्ह देतील. जबरदस्त सामना कालिका माता तारणे वर्सेस स्वराज्य राठाड. आता मात्र प्रारंभिक जोडी राठाडवर कालेश्वर राठोड संघाकडून नाव सांग रे. देवीदास आणि अक्षय. धन्यवाद सर.
इथे आपण पाहताय तळा तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत TTC चषक 2023 पर्व तिसरं भव्य आणि दिव्य आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला जरूर पाहायला मिळतं. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचा आणि खेळाडूंचा मंचावर उपस्थित मान्यवरांचा हार्दिक आपला गणवेश रेडी आहे तो घेऊन जायचा आहे. दरम्यान वेळी आपण सामना पाहताय. आपण पाचघर वर्सेस काळेश्वर राठाड या दोन विद्यमान संघादरम्यान हा सामना पाहतोय. पाचघर संघाने हॅलो धन्यवाद आमचे डीजे मास्टर दादा, आपला मनापासून आभार. खूप सुरेख आमची तुम्ही सोय करून देत आहात आणि शब्द दिल्याप्रमाणे आपण एक दर्जेदार साऊंड सर्व्हिस आम्हाला देत आहे, त्याबद्दल आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार. दरम्यान पहिला षटक आपण पाहतो. इथे मात्र उजव्या यष्टीच्या जवळून जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची संख्या केली जाते आणि या निर्धाव चेंडूने धावसंख्यात काय खातं ओपन करता आला नाही इथे काळेश्वर राठाड संघाला. दरम्यान गोलंदाज गोविंद आपल्या गोलंदाजीच्या बोवल्यावर उभा राहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. इथं मात्र शॉट ऑफ द लेन उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून अवांतर घोषित केला जातो हा चेंडू आणि या अवांतर धावेचा श्री गणेशा होत आहे तो काळेश्वरी राहटाड संघाचा. बिनगडी बाद एक अशी अवांतर धावेचा श्री गणेशा केला जातोय. दरम्यान गोविंद आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज राहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी स्ट्राईकला खेळतोय फलंदाज देवीदास. इथं मात्र सुरेख गोलंदाजी त्याच पद्धतीचा चेंडू फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय. बाकीचं काम चोख बजावताना दिसतोय तो यष्टी रक्षक. इथे सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोविंद याची चांगलं व्हेरिएशन प्राप्त करताना दिसतोय तो गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. दरम्यान फलंदाज देवीदास सज्ज राहतोय गोविंद यांचा सामना करण्यासाठी. 44 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो काळेश्वरी राहटाड संघ. दरम्यान इथे मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू तर इथे मात्र पहिलाच गडी बाद होता. एक या धावसंख्येवर देवीदास बॅक टू द पॅव्हलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन नौका फलंदाज निलेश. 44 धावांचा टार्गेट पार करायचं आहे ते काळेश्वरी राठाड संघाला. दरम्यान गोविंद आपल्या गोलंदाजीच्या बोवल्यावर उभा राहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी स्ट्राईकला खेळतोय फलंदाज निलेश. इथे मात्र शॉट ऑफ द लेन उजव्या यष्टीच्या जवळून जाणारा चेंडू बॅक फुटवर फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न असफल ठरतोय आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय. या निर्धाव धावेने धावसंख्येत काय वाढ होत नाही. धावसंख्या स्थिर होते ते म्हणजे एक गडी बाद एक. 1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट फॉर काळेश्वरी राहटाड. दरम्यान गोविंद आपल्या गोलंदाजीच्या बोवल्यावर उभा राहतोय. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. चेंडू पकडतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात निलेश आणि
अक्षय आणि या 2 धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 1 गडी बाद 3. मला वाटतं मांदाड कोळीवाडा संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचा गणवेश आपण घेऊन जायचं आहे. चांगले गोलंदाजी आपण इथे पाहताय, चांगलं व्हेरिएशन पाहतोय आपण गोविंदच्या माध्यमातून आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 1 गडी बाद 3 आणि ऐकूया सुसंगीत डीजे लावा. राठाडे इथं काय चांगला कमबॅक करतात. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू अवांतर टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र चांगला कमबॅक करतात ते सचिन नलावडे आणि या चेंडूवर 1 धाव जरूर घेतली होती. इथे मात्र चेंडू खेळून काढला, कार्पेटच्या साईडने चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येते, चेंडू अडवते, काय पाहायचंय. फेकीच चांगली होती परंतु खराब कलेक्शन म्हणावं लागेल आणि 2 धावा जरूर मिळतात आणि या 2 धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 8. 1 गडी बाद 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. एका ऑफ साईडच्या दिशेला मारा ठेवतात ते सचिन नलावडे, कारण फलंदाजाला जर चेंडू ऑन साईडला किंवा लेग साईडला खेळायचा असेल तर त्याला चेंडू तयार करावा लागेल, चेंडूवर जाऊन चेंडू बनवावा लागेल. चांगले गोलंदाजी साकारताना दिसतात सचिन नलावडे. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज राहतात. 44 धावांचा आव्हान घेऊन उतरलाय तो काळेश्वर राठाड संघ. दरम्यान सचिन नलावडे आपल्या फिल्डिंग मध्ये काहीसा बदलाव करताना दिसतात. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात. इथं मात्र शॉट ऑफ द लेंथ उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या हात जरूर फैलावले जातील आणि पंचांकडून अवांतर चेंडू घोषित केला जातोय आणि अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 9. वाईटच्या स्वरूपामध्ये 1च धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या जरूर वाढताना पंचांना विनंती असेल, घागरुम सर आपल्याला विनंती असेल की सामना थोडा स्पीडअप करा. इथे मात्र साईड चेंज करताना दिसतात गोलंदाज सचिन नलावडे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. स्ट्राईकला खेळतो फलंदाज निलेश.
इथे मात्र स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ ड्राईव्ह करतो, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतो तोपर्यंत एक धाव जरूर घेतील दोन्ही फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या वाढते 10. एक गडी बाद 10. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या धावफलकावर लागते. ते काळेश्वरी क्रिकेट संघ राहटाडवाडी दरम्यान सचिन राऊंड विकेट मारा. इथे मात्र सुरेख फटका, देखना फटका, चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेने. सुरेख झेल म्हणावं लागेल, अप्रतिम झेल. पारितोषिक लागतं 100 रुपयाचं. उत्कृष्ट झेल घेतला होता त्याच जोरावर त्याला एक पारितोषिक दिलं जाते 100 रुपयाचं दिनेश भोईर यांच्याकडून. खरोखरच अप्रतिम झेल टिपला. त्या झेलाचं मानकरी ठरलाय. बक्षिसांचा वर्षा होतोय त्याच्यावर. 2 पारितोषिक लाभलेले आहेत. 100 100 100 100 अशा 2 पारितोषिक लाभलेले आहेत. इथे मात्र बक्षिसांची लयलूट करताना दिसतो तो गोविंद. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. इथं मात्र सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतो तोपर्यंत 2 धावा जरूर घेतील दोन्ही फलंदाज. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल आणि या 2 धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 16. 2 गडी बाद 16. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट फॉर कालेश्वरी क्रिकेट क्लब हाटाडवाडी. दरम्यान गोविंद आपल्या गोलंदाजीच्या बोलावर उभा राहतोय.
इथे मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल. ब्लॉक हाऊस पद्धतीचा चेंडू फलंदाज फ्रंट फुटला जाऊन अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूर्णपणे बीट होते आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि निर्धाव चेंडूने धावसंख्येला रोखलं जाते. 2 गडी बाद 16. मात्र लो फॉल्टच पद्धतीचा चेंडू त्याला खेळून काढला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, अडवतोय, खराब कॉलिंग म्हणावं लागेल आणि रनिंग बिटवीन द विकेट. इथं मात्र आता मात्र विजय होतोय तो पाचघर संघाचा गडी बाद करण्यामध्ये. तिसरा हादरा बसतोय काळेश्वरी राठाडा संघाला आणि संधी देऊया डीजे मास्टरला. डीजे काळेश्वरी राठाड संघाला. दरम्यान गोविंद आपल्या गोलंदाजीच्या बॉलर उभा राहतोय, गोलंदाजी मार्ग सज्ज राहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी स्ट्राईकला खेळतोय फलंदाज प्रतीक. इथं मात्र लो फुलटॉस मध्ये चेंडू इथे मात्र हवेमध्ये झेल उडाला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. बॅक टू बॅक चौथा हादरा बसतोय तो काळेश्वरी राठाड संघाला. काहीसा बॅक फुटवर जाताना दिसतोय तो काळेश्वरी क्रिकेट संघ राठाडवाडी. तर फ्रंट फुटला पाचघर संघ. आपण जर धावांचा विचार केला तर अजून हे 7 चेंडू येणं बाकी आणि जिंकणं फलंदाज पाचघर संघ. कृपया आपल्याला विनंती असेल की वारंवार टीम मीटिंग करू नका प्लीज. सचिन नलावडे सर आपल्याला विनंती असेल वारंवार टीम मीटिंग करू नका प्लीज. अजूनही खूप सामने खेळवायचे आजच्या दिवसामध्ये, तर आपण वारंवार टीम मीटिंग करू नका प्लीज. आम्हाला सहकार्य करा. तर गोलंदाज येतोय, निर्वाणीचा षटक घेऊन येतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिकचं होतं षटक घेऊन येतोय देविदास काते. तर गोलंदाज राकेश, नवीन फलंदाज देविदास, तर गोलंदाज येतोय राकेश. 6 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असेल. जर सामना आपल्याला जिंकायचा असेल आणि या स्पर्धेतील अस्तित्व आपलं टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला 6 चेंडू मध्ये 27 धावा कराव्याच लागतील. दरम्यान इथे मात्र शॉट ऑफ द लेन पुल केला चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र षटकार येतोय, अप्रतिम फटका म्हणावा लागेल. पंचांचे हात जरूर फैलावला जातात.
च्या जवळून जाणारा चेंडू पंचांच्या हात जरूर फैलावला जातात. पंचांकडून अवांतर चेंडू घोषित केला जातोय आणि या अवांतर धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 30. येणारे चेंडू असेल 3 आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 3 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असेल ते कालेश्वरी क्रिकेट संघ राठाळवाडी संघासमोर. इथं मात्र हलकासा कट करतो, चेंडू जातोय ऑफ ड्राईव्ह केल्या, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतो तोपर्यंत एक धाव जरूर घेतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 31. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा, परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 1 बाउन्स 4 धावांसाठी. तोपर्यंत